रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला मधुबाला ब्लाउज दाखवणार आहे, म्हणजे मधुबाला स्टाईलचं ब्लाउज। इथं माझं माप असणार आहे 38चं। 15 इंच तयार उंची हवी तर मी बरोबर 1 इंच प्लस करत सोडावर मार्किंग केलेलं आहे। तर 6 इंचाचं शोल्डर 6, तसंच मुंडा मी 6.5चा घेतलेला आहे, 2 इंच मी घेतलेला आहे, म्हणजे 11.5ची आपली इथं घडी आलेली आहे। मध्ये तुम्हाला काय काय बदल करायचे आहेत ते मी तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे। इंच वाढवून घ्यायचं आहे, ते मार्किंग करत असताना 3 इंचावर पॉइंट लावणार। पद्धतीने जो आहे तो राऊंड शेप असा देऊन घेणार। ओके घेणार। तर गडा रुंदी मी इथं 3 इंच घेते। कस्टमरचा जेवढा असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता। बघू शकता शोल्डर कडून आपलं बरोबर 5.5 वर हा पॉइंट आलेला आहे। तर इथं आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचा आहे। 38चं माप आहे, तर 38 14 9.5 प्लस 1 इंच 0.8 म्हणजेच आपला किती झाला तो 10वा भाग 3.25 पॉइंट दिला गेला। बरोबर परफेक्ट हा जो आपण टक्स पॉइंट घेतलाय तो इथं काढून घेतला। इथं आपण एक स्टार बनवून 4 इंच मोजून घ्यायचा आहे। बघा बरोबर 4.25 मोजून घ्यायचा आहे। आणि आपण आता हे मधुबाला स्टाईल ब्लाउज बनवतोय, म्हणून डायरेक्टली आपल्याला काय करायचं आहे, आता असा आकार द्यायचा आहे। तर आता हा आपला असा झाला अखंड बेल्ट, व्यवस्थित असा एकदम छान पद्धतीने आपण इथं करून घेतलेला आहे। बघा ह्या दिशेला 1.25 इंच घ्यायचा आहे आणि ह्या दिशेला 1.25 इंच घ्यायचा आहे। ही बेल्टवर आपल्याला हे पॉइंट असे सरळ घ्यायचे आहेत बरोबर खाली। तर 32चा चौथा आपला किती होतो, 8 इंच होत असतो। आणि शिलाई मार्जिन मी यामध्ये किती घेतलेली आहे, 10 झालेला आहे। आणि आता आपला हा उरलेला कापड किती असणार आहे, तर हा आपला बरोबर इथं 1.5 इंच येतोय। आणि मला असं वाढून घेऊया, की तिथं कव्हर करायचा असतो। तर ही वाली लाईन आणि ही वाली लाईन, दोन्ही लाईन आपण असे एकमेकांवर मॅच करत जो वेस्टेज आपला कापड आहे ना इथं, म्हणजे पेपर, तो इथं असा वेस्ट करणार आहे। बघू शकता, म्हणजे जो टक्स घेतलेला आहे आपण तो असा इथं कव्हर केलेला आहे। याला तो देखील आपल्याला बंद घडीवर ठेवायचा आहे। पद्धतीने इथं शिवून घेतलेला आहे। तर फायनली आपलं मधुबाला कटोरी बघा अशा पद्धतीने तयार झालेले आहे। एकदम व्यवस्थित असं फायनल लुक तुम्ही ब्लाउजचा बघू शकता, किती छान असं आलेला आहे। आणि ब्लाउज फिटिंगला देखील एकदम छान बसलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील बनवू शकता। ब्लाउजचा हा फ्रंट लुक आहे। जी बॉर्डर स्लीव वरती होती ती आपण पुढे बेल्ट मध्ये यूज केली आणि हा बॅकचा पार्ट आहे।